नमस्कार, मी सीमाताई नांदेडकर. माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर माझे पहिले ब्लॉग तुम्ही पहिले बघा, नंतर हा बघा, तेव्हा तुम्हाला समजणार की माझी मीडियाची सुरुवात कशी झाली. तर तुम्हाला तर माहितीच आहे, माझा पहिले जर दुसरा भाग बघितला असेल, चौथा भाग जर बघितला असेल तर तुम्हाला समजेल की हा भाग कितवा आहे ते. तर मला टिकटॉकवर मला लाईव्ह भेटली होती. माझे असे 1-2 व्हिडिओ व्हायरल चांगले झाले होते, जसं 15,000 10,000 असे व्ह्यूज आले होते. त्या याच्यामध्ये मला 10,000 फॉलोअर झाले होते. तर त्या टायमाला मला टिकटॉकला लाईव्ह भेटली होती. तर मी लाईव्हला असे सहजच आले आणि बोलायला लागले सगळ्याला. त्यांनी 15-16 जण आले. तर त्यांना मी नमस्कार वगैरे घातला. आता दादासाहेब जय शिवराय बोलले, नमस्कार, कशा आहात, काय, असं तसं असं बोलले. तर ते एका दादाची कमेंट आली मला की दिव्या मॅडम तू कुठून आहेस, तू कशी आहेस, तू जेवलीस काय, अशी मला कमेंट आली. मी विचारात पडले. त्यांना विचारलं, दादासाहेब मी तुम्हाला काय वाईट बोलले का? ते बोलले नाही. मी तुम्हाला काय गलत बोलले या तुम्हाला काय वाकडं बोलले, तुमचं नाव घेतलं, तुम्हाला आरतुरं बोलले? ते बोलले नाही. मग मी नाही बोलले तर तुम्ही कसं काय बोलू शकता दादासाहेब? कसं काय बोलू शकता? नाही बोलू शकत ना. जर मी तुम्हाला काय वाईट बोलले, आरतुरं बोलले, नावानं बोलले तर तुम्ही मला बोलू शकता. तुम्हाला मी एवढं छान दादासाहेब बोलले, तुमचं स्वागत केले, तुम्ही मला असं बोलता का? बरं असं बोलता का? बोलता असं? मी तुम्हाला वाईट बोलले तर तुम्ही मला बोला ना. तर ते तिथंच बोलायला लागले की सॉरी ताई साहेब, सॉरी, चुकून झालं, असं तसं झालं, असं झालं, असं बोलले. तर मी त्यांना बोलले की माझ्या लाईव्हमध्ये जर यायचं असेल ना तर अशी लँग्वेज तर वापरायचीच नाही आणि असे शब्दही वापरायचे नाही. मला ताई साहेब म्हणा, या अक्का म्हणा, या दिदी म्हणा. आणि मला आरतुरं तर अजिबात बोलायचं नाही. का की मी कोणाला बोलत नाही, तुम्हीही मला बोलायचं नाही. मग तिथं कळतं की आपण स्त्रीला पहिल्यांदा कोणत्या व्यक्तीला आपण जेव्हा भेटतो ना आणि तिथं आपण आरतुरं बोलतो ना, तो आपल्याला कळतं की आपल्या मायबापानं आपल्याला वळण कसं दिले. आपण महाराष्ट्रात राहतो, आपण बाहेर देशात नाही राहत जिथं तुम्ही आम्हाला आरतुरं बोलणार. तिथं माझं लय डोकं फिरलं होतं. त्या दादाला मी खूप काही गोष्टी सुनून सांगितल्या. मला असं अजिबात नाही बोलायचं. तेव्हा मला कळलं की ह्या मीडियावर असेही लोक असतात. तर मग मी तिथंच मनातल्या मनात ठाम धरलं की आजपासून आपल्याला कोणी नावानं बोलायचं नाही आणि आपण कोणाला नावानं बोलायचं ना. मी कोणाला आरतुरं बोलायचं नाही, या ते मला आरतुरं बोलणार नाही. लेडीज असो या जेंट्स असो. बस इथं आम्ही इज्जत कमवायला आलो, गमवायला नाही आले असं मला वाटतं. असे माझे विचार आहेत. तर तुमचे विचार कसे आहेत हे मला माहिती नाही, पण तुमचे विचार तुम्ही मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. ह्यासाठीच माझं मीडियावर जास्त भांडण झालेले आहे. पहिलं भांडण कुणासंग झाले, कसं झाले, मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार. मला रामगलाच्या भात ना मला खरंच सुधरत नाही काहीच. मला वाटते की मी एवढं तुम्हाला प्रेमानं बोलते, एवढं मायानं बोलते, तर तुम्हीही तसंच बोला मला. की असं नाही की तू हे ते असं नका बोलू प्लीज. सगळ्या स्त्रीचा मान आणि सन्मान करायला शिका. तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार की माझं पहिलं भांडण कोणासंग झाले आणि कसं झालंय. तुम्ही लय हसणार. तर चला बाय, काळजी घ्या. आणि माझा ब्लॉग जर तुम्हाला आवडला असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, शेअर करायला, लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका. छान छान कमेंट करा. तर चला बाय.